सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत जिल्हा परिषद पाटबंधारे विभागातील 2 अधिकाऱ्यांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाचे सुमारे 16 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी 72,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। या प्रकरणात कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी अरुण धारणकर यांनी 50,000 रुपये लाच स्वीकारताना एसीपीच्या पथकाने रंगेहात पकडले। कारवाईनंतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी जीएसटी विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यालाही 20 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। ची कारवाई सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। या प्राथमिक माहितीमध्ये जे त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते। त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जे आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये आलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे आलोसे जे आहेत अरुण धारणकर हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याबाबत पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये एकूण लाच मागणी जी होती ती 72,000 रुपयाची होती आणि स्वीकारलेली आहे ती 50,000 रुपये होती। याबाबत अधिक तपास करीत आहोत आणि दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत। पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करीन पुढील तपास होईल। मी नाशिक परिक्षेत्रातील आमच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या कसल्याही तक्रारी या लाचेच्या संदर्भात असतील, आपल्याकडे कोणी लाचेची मागणी करत असते तर आम्ही जे प्रसारित केलेले नंबर आहेत कृपया त्यावर संपर्क साधावा। 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे, त्यावरही संपर्क साधावा। यावर निश्चित कारवाई करण्यात येईल।